नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा टी-ई-टी पी-वाय-क्यूज म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये 2019 साली झालेला विज्ञान विषयाचा पेपर 2 मधील हा आज प्रत्यक्ष परीक्षेला आलेले जे 30 प्रश्न आहेत, म्हणजे तो विज्ञानाचा जो पेपर आहे, तो पेपर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. जाऊयात पुढे. विज्ञान पेपर 2 मधील 2019च्या परीक्षेला आलेले प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. पाहूयात मग पुढे जाऊन. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलला नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात मग पाहूयात महा टी-ई-टी पी-वाय-क्यूजमध्ये 2019 पेपर 2 मध्ये आलेले विज्ञान विषयाचे हे 30 प्रश्न. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 121 ते 160 पर्यंतचे आपण या ठिकाणी पाहत आहोत. अणु क्रमांक 2, 10, 18, 36 आणि 54 असणारी मूलद्रव्य डॅश डॅश आहेत. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे निष्क्रिय वायू मूलद्रव्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 122 आहे, किण्वाचे प्रजनन डॅश डॅश पद्धतीने होते. बघा, 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलिकायन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 123 आहे, एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडला व तो 1 सेकंदात तळाशी पोहोचला, त्या इमारतीची उंची किती? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे परीक्षेमध्ये आला होता, परंतु तो प्रश्न रद्द झाला होता. त्यानंतर 124वा प्रश्न आहे, खालीलपैकी सहसंयुज संयुग कोणते? या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मग हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे साखर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 125वा हा प्रश्न आहे, दृश्य केंद्रकी पेशींमध्ये ग्लुकोजचे विघटन डॅश डॅशमध्ये घडून येते. 4 पर्यायापैकी याचं योग्य उत्तर आहे पेशीद्रव्य. त्यानंतर याला आपण सायटोप्लाझम असं इंग्रजीत म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 126वा आहे, विद्युत प्रभार प्रति एकक वेळ म्हणजे डॅश डॅश आणि याचं योग्य उत्तर आहे विद्युत धारा. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 127वा या ठिकाणी आहे, मॅग्नेशियम हे जे 2 आहे 2+ असं जे दिसतंय, हे 2 आयन म्हणजे कॅटायन आहेत आपल्याला सांगता येईल. या आयनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, असा हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ते म्हणजे 10. त्यानंतर बघा, समधर्मी अवयवांमध्ये डॅश डॅश असते. समधर्मी बघा, आणि मग याचं योग्य उत्तर आहे कार्य सारखी, परंतु आणि रचना मात्र वेगवेगळी असते. त्यानंतर 129वा प्रश्न आहे, जर पृथ्वीवर वातावरण नसते तर दिवसातील प्रकाशाचा कालावधी डॅश डॅश असता, म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कमी झाला असता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 130वा आहे, ॲल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणुसूत्र डॅश डॅश आहे. ॲल्युमिनियम कार्बोनेट आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो Al2 इन ब्रॅकेट CO3 ब्रॅकेट क्लोज अँड 3. बघा, या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. तर बघा, हे आपण लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम कार्बोनेट. त्यानंतर खालीलपैकी कोणते संपादित लक्षण असून आनुवंशिक लक्षण नाही, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मित्रांनो, काही वेळेला 2-2 पर्याय देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा, डोक्याचा रंग आणि शरीराचा आकार हे 2 उत्तर आपल्याला त्याची पाहायला मिळालेली आहेत. त्यानंतर 132वा प्रश्न आहे, जर वॉट आपण म्हणूयात वॅट बल्ब जो आहे 40 वॅटचा बल्ब 25 तास वापरला, तर वापरलेली विद्युत ऊर्जा डॅश डॅश आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे 1 किलोवॅट अवर, म्हणजेच 1 kWh अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, कार्बनचा अणुक्रमांक 6 आणि अणुवस्तुमान 12 आहे, तर 2.4 ग्रॅम कार्बनमध्ये किती अणू असतील? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 1.2044 इंटू 10⁻23. या पद्धतीने आपल्याला उत्तर त्याचं सांगता येईल. त्यानंतर बघा,
याचं प्रश्न क्रमांक 134 आहे. 2 हाडे एकमेकांशी डॅश डॅशच्या मुळे जोडली जातात. बघा हा बायोलॉजीचा आलेला प्रश्न आहे मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर आहे अस्थिबंध. त्याला इंग्रजीमध्ये टेंडॉन्स असं म्हणत असतो. अवश्राव्य ध्वनीची वारंवारता डॅश डॅश असते. बघा आणि त्याचं योग्य उत्तर आहे बघा 20 म्हणजे हर्ट्झपेक्षा कमी तो ध्वनी आपण ऐकू शकत नाही. बघा 20 हर्ट्झपेक्षा कमी सुद्धा ऐकू शकत नाही आणि 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त सुद्धा आपल्याला ऐकू शकत नाही. मग आपण ऐकू किती शकतो तर 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यान जो ध्वनीची वारंवारता असते ती आपण ऐकू शकतो. बघा Na2CO3 हा डॅश डॅशचा क्षार आहे. याला आपण सोडियम बघा सोडियम कार्बोनेट असं आपण म्हणत असतो. आणि मग याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी आहे हा त्याचा क्षार आपल्याला पाहायला मिळतो. खाली अनावृत्तबीजी वनस्पतीपैकी कशाला जिवंत जीवाश्म असे म्हणतात? बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल याचं योग्य उत्तर ते म्हणजे जिंगो हे त्याचं उत्तर आहे. 138वा प्रश्न आहे मित्रांनो 54 किलोमीटर पर अवर हा वेग म्हणजे डॅश डॅश होय आणि योग्य उत्तर आहे 15 मीटर पर सेकंड. बघा त्यानंतर आपण इथं बघा या ठिकाणी किलोमीटर पर अवरचं रूपांतर या ठिकाणी मीटर पर सेकंड मध्ये केलेलं आहे. स्निग्ध पदार्थ युक्त खाद्यपदार्थ या डॅश 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 या प्रक्रियेमुळे खवट होतात. याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिडीकरण. बघा त्यानंतर आपल्याला सांगता येईल सजीवांच्या प्रजातीच्या किंवा जातीच्या नावामध्ये साधारणपणे डॅश डॅश पेक्षा कमी मुळाक्षरे नसावीत आणि याचं योग्य उत्तर आहे 3. 3 पेक्षा कमी मुळाक्षरे नसावीत. बघा एक तरंग 2.5 सेकंदात 40 आंदोलने पूर्ण करतात तेव्हा तिची वारंवारता डॅश डॅश आहे आणि हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे 16 हर्ट्झ. बघा त्यानंतर 10 ग्रॅम हायड्रोजन भरपूर ऑक्सिजनच्या सानिध्यात जाळला तयार होणाऱ्या पाण्याचे वस्तुमान डॅश डॅश असेल. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ते म्हणजे 90 ग्रॅम. बघा त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल युरिया हे महत्वाचे खत डॅश डॅशने समृद्ध असते. याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे नायट्रोजन. बघा युरिया हे खत हे महत्वाचे खत हे नायट्रोजन रिच असतं म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर असतं. एका वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान 12 किलोग्रॅम आहे. जर ती वस्तू चंद्रावर नेली तर त्या वस्तूचे वस्तुमान डॅश डॅश असेल. त्याचं योग्य उत्तर आहे 2 किलोग्रॅम. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर म्हणजे जे चंद्राचं आणि पृथ्वीचा जो वस्तुमान आहे, त्या वस्तुमानाचा जो फरक आहे तो 1/6 इतका आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मग त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकात बघा डॅश डॅश असतो. तर याचं योग्य उत्तर आहे 1 न्यूट्रॉन व 1 प्रोटॉन. बघा त्यानंतर 146वा हा प्रश्न आहे. विजाडांच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे रसायन अनुवर्तन. त्यानंतर 147वा हा प्रश्न आहे. 1 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती किती असते? असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 100D असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर 148वा हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. खालीलपैकी सर्वात कमी बंध लांब अंशात कशातील असेल? म्हणजे कमी बंध लांबी ही कशातील असेल? तर ही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ती म्हणजे नायट्रोजनची. त्यानंतर लहान आतड्यात पचनाची क्रिया डॅश डॅशमध्ये होत असते, तर ते माध्यम असतं अल्कली माध्यम. त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम डॅश डॅश याने मांडला आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे फ्लेमिंग. तर अशा प्रकारे ही 121 ते 150 हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात PYQजमध्ये पुढचा एक नवीन विषय घेऊन आणि त्या विषयाचे प्रश्न घेऊन. धन्यवाद. थांबूयात या ठिकाणी. थँक यू सो मच.